प्रॉब्लेम सेट 1 मधील पहिला क्वेश्चन आहे सिलेक्ट करेक्ट अल्टरनेटिव्ह योग्य पर्याय निवडा। पहिला त्यातील क्वेश्चन आहे इन ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल पीक्यूआर। ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल पीक्यूआर मध्ये 1 to 1 करस्पॉन्डन्स आहे। 1 to 1 करस्पॉन्डन्स आहे तेव्हा एबी साइड आणि त्याची करस्पॉन्डिंग साइड क्यूआर यांचा रेशो, बीसी साइड आणि त्याची करस्पॉन्डिंग साइड पीआर यांचा रेशो, सीए साइड आणि त्याची करस्पॉन्डिंग साइड पीक्यू यांचा रेशो इक्वल आहे। तर आपल्याला सांगायचं आहे की ह्यापैकी कोणता आन्सर करेक्ट आहे, म्हणजे यापैकी कोणता पर्याय बरोबर आहे ज्याच्यामध्ये दोन ट्रायंगल या पद्धतीने सिमिलर आहेत। त्यासाठी थोडा फरक करूया आपण। त्यांनी काय दिले, ए बी ला करस्पॉन्डिंग साइड क्यूआर रेशो मध्ये आहे। ए बी ची करस्पॉन्डिंग साइड कोणती आहे, क्यूआर। नंतर बी सी ला पी आर करस्पॉन्डिंग साइड आहे, बी सी। बी नंतर सी लिहिला मी तर आर नंतर पी लिहा, कारण बी सी ला पी आर म्हणजे आर पी ही करस्पॉन्डिंग साइड आहे। सी ए ला पी क्यू, सी ए आणि पी क्यू, बरोबर। ए बी ला करस्पॉन्डिंग साइड कोणती आहे, क्यू आर। बी सी ची आर पी आणि ए सी ची कोणती आहे तर पी क्यू। असा हा 1 to 1 करस्पॉन्डन्स आहे यांच्यामध्ये। तर तुम्ही पहा हे जे पर्याय दिले तुम्हाला त्या पर्यायामध्ये ए बी सी ट्रायंगलचं नाव कधी बी सी ए होते, कधी सी बी ए होते, कधी सी ए बी, म्हणजे हे चेंज होते। पण ह्या पी क्यू आर ट्रायंगलचं नेम सेम दिले दरवेळेला, पी क्यू आर, पी क्यू आर, पी क्यू आर, पी क्यू आर। मग हे जे मी क्यू आर पी लिहिले त्याचं मी पी क्यू आर करून घेते। मग जर मी क्यू आर पीचं पी क्यू आर करून घेतलं तर इकडचं जे नाव आहे हे लेटर पण चेंज होणार। ते कसे होणार, पी लास्ट होता तुम्ही स्टार्टला घेतला, मग सी लास्टला आहे तुम्ही स्टार्टला घेतला। इथं क्यू स्टार्टला होता तो मध्ये घेतला, मग इथला ए जो स्टार्टला आहे तो पण मध्ये घ्यायचा। त्या ठिकाणी जो आर मध्ये होता तो मी शेवट घेतला, मग इथला बी मध्ये होता तो मी शेवट घेतला। म्हणजे 1 to 1 करस्पॉन्डन्स कोणता आहे तर पी क्यू आर, 1 to 1 करस्पॉन्डन्स सी ए बी, बरोबर। म्हणून ट्रायंगल पी क्यू आर सिमिलर ट्रायंगल सी ए बी किंवा सी ए बी ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर। हा पर्याय कुठे आहे या ठिकाणी। ट्रायंगल पी क्यू आर आणि ट्रायंगल सी ए बी हे सिमिलर आहेत। 1 to 1 करस्पॉन्डन्स कोणता आहे तर पी क्यू आर, 1 to 1 करस्पॉन्डन्स सी ए बी नुसार हे दोन ट्रायंगल एकमेकांना सिमिलर आहेत। आता आपण दुसरा क्वेश्चन पाहूया। इफ इन ट्रायंगल डी एफ अँड ट्रायंगल पी क्यू आर, ट्रायंगल डी एफ आणि ट्रायंगल पी क्यू आर मध्ये डी अँगल आणि क्यू अँगल कॉन्ग्रंट आहे, आर आणि ई कॉन्ग्रंट आहे, देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स। तर कोणतं स्टेटमेंट यातलं फॉल्स आहे, हे पहिलं स्टेटमेंट ए, हे बी स्टेटमेंट आहे, दिस इज द सी अँड दिस इज द डी। हे 4 स्टेटमेंट आहे। 4 स्टेटमेंटपैकी कोणतं फॉल्स आहे ते सांगायचं, करेक्ट सांगायचं नाही तर फॉल्स कोणते सांगायचं। तर डी ला क्यू कॉन्ग्रंट आहे या दोन ट्रायंगलमध्ये, म्हणजे डी आणि क्यू हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत। आर ला ई कॉन्ग्रंट आहे, पण आर हा पी क्यू आर ट्रायंगलचा अँगल आहे आणि ई हा डी एफ ट्रायंगलचा अँगल आहे। त्यामुळे या ठिकाणी डी नंतर ई लिहूया आपण आणि क्यू नंतर आर लिहूया, म्हणजे डी ला क्यू कॉन्ग्रंट, ई ला आर कॉन्ग्रंट। आता ह्या डी ई एफ ट्रायंगल मधला डी ई आलेला आहे, आता रिमेनिंग कोणता आहे एफ। रिमेनिंग जो आहे तुम्ही शेवट लिहिला, मग ह्यातला रिमेनिंग सुद्धा शेवटच द्यायचा। ह्यातला रिमेनिंग कोणता आहे तर पी। हा 1 to 1 करस्पॉन्डन्स आहे दोन ट्रायंगल मध्ये। तर यापैकी कोणतं स्टेटमेंट करेक्ट आणि कोणतं फॉल्स आहे आपण बघूया। तर डी ला करस्पॉन्डिंग साइड क्यू आर आहे, कोणती आहे डी ला क्यू आर, डी ला क्यू आर आहे बघा, डी क्यू आर दिसलं तुम्हाला। तो पहिल्यापासून बघू, ई एफ ला कोण आहे पी आर, बघा ई एफ ला पी आर, बरोबर। डी एफ ला पी क्यू, डी एफ ला पी क्यू, म्हणजे हे स्टेटमेंट करेक्ट आहे। त्याच्यानंतर डी आणि क्यू आर, डी क्यू आर करेक्ट रेशो आहे। डी एफ अपॉन पी क्यू, ठीक आहे, डी एफ स्टार्ट अँड लास्ट, डी एफ ला पी क्यू हे पण करेक्ट आहे। ओके, ई एफ ला आर पी, ई एफ ला आर पी करेक्ट आहे। डी ला क्यू आर, डी ला क्यू आर हे स्टेटमेंट पण करेक्ट आहे। याच्यात काय दिले डी आणि पी क्यू, डी आणि पी क्यू नाही का, डी ला करस्पॉन्डिंग साइड ही क्यू आर आहे, त्यांनी डी ला दिलेली आहे कोणती तर पी क्यू, त्यामुळे हे स्टेटमेंट फॉल्स आहे। In triangle ABC
अँड ट्रायंगल DF. ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल DF मध्ये B अँगल आणि E अँगल हे इक्वल आहे. B आणि त्याचा करस्पॉन्डिंग अँगल या ट्रायंगल मधला E इक्वल आहे. F आणि C इक्वल आहेत. F आणि C इक्वल आहेत. याचा अर्थ या ट्रायंगलचे दोन अँगल या ट्रायंगलच्या दोन अँगलशी कॉन्ग्रंट आहेत. अँगल कॉन्ग्रंट म्हटलं की ते सिमिलर ट्रायंगल पण असतात आणि कॉन्ग्रंट ट्रायंगल असतात. कॉन्ग्रंट ट्रायंगल मध्ये सुद्धा अँगल कॉन्ग्रंट असतात आणि सिमिलर ट्रायंगल मध्ये सुद्धा अँगल कॉन्ग्रंट असतात. म्हणजे अँगल वरून आपल्याला सांगता येणार नाही की हे ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत का सिमिलर आहेत. मग साइड पहा, AB इज इक्वल टू थ्राइस DE. AB DE च्या थ्राइस आहे म्हणजे याचा अर्थ AB बिगर आहे आणि DE स्मॉलर साइड आहे. बरोबर ना. DE पेक्षा तिप्पटीने मोठी AB आहे म्हणजे AB आणि DE सेम नाही. कॉन्ग्रंट ट्रायंगल मध्ये साइड इक्वल असतात. इथं AB आणि DE इक्वल नाही त्यामुळे हे ट्रायंगल कॉन्ग्रंट नाही. म्हणजे हे ट्रायंगल कसे असणार आहे तर सिमिलर असणार आहे. कोणते असणार आहे तर सिमिलर असणार आहे. म्हणून ह्यातला पर्याय कोणता बरोबर आहे दुसरा. द ट्रायंगल्स आर सिमिलर बट नॉट कॉन्ग्रंट. आता आपण चौथा क्वेश्चन पाहूया. ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF आर इक्विलॅटरल ट्रायंगल. हे दोन ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल आहेत आणि त्यांच्या एरियाचा रेशो 1:2 दिलेला आहे. AB इज इक्वल टू 4 आहे आणि आपल्याला फाइंड करायची लेंथ ऑफ D. आता हे दोन ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल आहेत. ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो दिला आहे. दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आपल्याला जर काढायचा असेल तर आपण पहिल्यांदा पाहिलं पाहिजे की त्याचा बेस आणि हाईट सेम आहेत का डिफरंट आहेत हे पाहिलं पाहिजे. पण या ठिकाणी बेस आहे पण हाईट दिलेली नाही. त्याचा अर्थ आपण ह्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो फाइंड आउट करण्यासाठी बेस आणि हाईटचा विचार करायचा नाही. मग काय केलं पाहिजे तर हे दोन ट्रायंगल आपण सिमिलर दाखवले पाहिजे. कारण जर सिमिलर दाखवले तर दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो त्यांच्या साईडच्या स्क्वेअरच्या रेशोबरोबर असतो. मग दोन ट्रायंगल सिमिलर कसे दाखवणार तर दोन ट्रायंगल हे इक्विलॅटरल ट्रायंगल आहेत. पण इथे द्यायचं ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF आर इक्विलॅटरल ट्रायंगल्स. हे दोन इक्विलॅटरल ट्रायंगल्स आहेत. आता दोन जर इक्विलॅटरल ट्रायंगल्स असतील तर ही साइड आणि ही साइड ह्याच्या तिन्ही साइड सेम असतात. फॉर एक्झाम्पल 4 सेंटीमीटर असेल तर 4 सेंटीमीटर असेल 4 सेंटीमीटर असेल आणि ह्या साइड पण इक्वल असणार. ह्याच्या तीन साइड इक्वल असणार. समजा 5 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर. ओके. आणि अँगल एव्हरी अँगल किती असतो तर 60 डिग्री असतो इक्विलॅटरल ट्रायंगलचा. आता हे दोन ट्रायंगल जर आपल्याला सिमिलर दाखवायचे असतील तर S टेस्टने पण दाखवू शकतो. AB अपॉन D 4/5, BC अपॉन EF 4/5 येणार आहे आणि AC अपॉन DF 4/5 येणार आहे. म्हणजे हे दोन ट्रायंगल आपल्याला S टेस्टने सिमिलर दाखवता येतील. तसेच S टेस्टने पण दाखवता येतील. बघा हा AB आणि D प्रोपोर्शनमध्ये आहेत 4/5. BC आणि EF हे प्रोपोर्शनमध्ये आहेत म्हणजे 4/5 आणि त्यांच्यामधला जो अँगल आहे तो कॉन्ग्रंट आहे. त्यामुळे दोन ट्रायंगल आपण S टेस्टने पण सिमिलर दाखवू शकतो. त्याचप्रमाणे A टेस्टने पण आपण सिमिलर दाखवू शकतो. फॉर एक्झाम्पल A ला D कॉन्ग्रंट आहे, B ला E कॉन्ग्रंट आहे कारण Eची अँगल 60 डिग्री. त्यामुळे A टेस्टने सुद्धा हे दोन इक्विलॅटरल ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवता येतील. आपण तिन्हीपैकी कोणती टेस्ट दाखवूया. मी इथं अँगल टेस्ट दाखवते. तर ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल EF हे इक्विलॅटरल ट्रायंगल आहेत. तर हे दोन इक्विलॅटरल ट्रायंगल मी A टेस्टने सिमिलर दाखवते. कसे बघा A अँगल जेवढा आहे तेवढाच B आहे, तेवढाच C आहे, तेवढाच D आहे, तेवढाच E आहे आणि तेवढाच EF आहे. म्हणजे ईच अँगल इज 60 डिग्री आहे. ओके. प्रत्येक अँगल किती असणार आहे 60 डिग्री असणार आहे कारण हे इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. कारण इक्विलॅटरल ट्रायंगलचा ईच अँगल इज 60 डिग्री. आता हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे आहेत. कोणते ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल DEF हे सिमिलर दाखवायचे. तर त्यासाठी मी A टेस्टचा यूज करणार आहे. A अँगलला D अँगल कॉन्ग्रंट आहे कारण Aचं मेजर सुद्धा 60 डिग्री आहे आणि D पण 60 डिग्री आहे. ओके. B ला E कॉन्ग्रंट आहे कारण D पण 60 आहे आणि E सुद्धा 60 आहे. ओके. दोन अँगल पुरेच झाले. ईच अँगल इज 60 डिग्री. प्रत्येक अँगल 60 डिग्री आहे. त्यामुळे हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. कोणत्या टेस्टने
8 एसने. अशा प्रकारे हे दोन इक्विलॅटरल ट्रायंगल सिमिलर आहेत 8 एसने. जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो बरोबर असतो. आता याच्या करस्पॉन्डिंग साइड कोणत्या घ्यायच्या? त्यांनी दिल्यात ए बी आणि डी, त्याच घ्यायला पाहिजे आपल्याला. ए बी स्क्वेअर आणि डी इथं डी स्क्वेअर. याला म्हणतात थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता याच्या व्हॅल्यू आपल्याला प्रूव्ह करायच्या आहेत. त्यांनी दिले काय? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज टू एरिया ऑफ ट्रायंगल डीएफ इज इक्वल टू 1:2. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज टू एरिया ऑफ ट्रायंगल डीएफ इज इक्वल टू 1:2. AB साइड दिलेली आहे 4 आणि व्हॉट इज द लेंथ ऑफ द डी? डी ची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची. आता ह्या जे दिलेले त्यांनी व्हॅल्यू आहेत गिवन मध्ये ते आपण पुट करू याच्यामध्ये. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी आणि एरिया ऑफ ट्रायंगल डीएफ यांचा रेशो किती आहे? 1:2 म्हणजे 1/2 इज इक्वल टू AB ची व्हॅल्यू त्यांनी 4 दिली, 4चा स्क्वेअर. AB चा स्क्वेअर केला मला 4चा स्क्वेअर करायचा आपण. त्यानंतर D ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. त्यामुळे D स्क्वेअर आहे तसा दिला. आता काय करणार? स्क्वेअर केला की पुढचा स्क्वेअर रूट मध्ये जाणार म्हणजे स्क्वेअरिंग बोथ साइड केला आपण. ओके. 1 हा कोणाचा स्क्वेअर आहे? 1चा. 2 कोणाचा स्क्वेअर आहे? √2चा. 4/d. फ्रॅक्शन इक्वल आहेत म्हटल्यावर क्रॉस मल्टिप्लिकेशन इक्वल असतं. d 1 जा d. 4 ने मल्टिप्लाय केलं √2ला 4√2. d ची व्हॅल्यू आलेली आहे 4√2 म्हणजे इथं जो पर्याय दिलेला आहे डी 4√2चा तो करेक्ट आहे. XY पॅरलल सेक BC. XY BC ला पॅरलल आहे. एक लाईन जर ट्रायंगलच्या एका साइडला पॅरलल असेल आणि दोन साइडला 2 डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करत असेल तर ती लाईन ट्रायंगलच्या दोन साइडला सेम रेशो मध्ये डिवाइड करते. फॉर एक्झाम्पल हे जर 3 सेंटीमीटर असेल, ही लेंथ 4 सेंटीमीटर आहे, ही 6 सेंटीमीटर आहे आणि 8 सेंटीमीटर आहे. तर 3 आणि 4 चा रेशो 3:4 येणार. 3 आणि 4 एका टेबलमध्ये नाही, सिम्पलेस्ट फॉर्म करता येत नाही. 6 आणि 8 मात्र 2च्या टेबलमध्ये. 2 3 जा 6 आणि 2 4 जा 8 म्हणजे इकडचा रेशो पण 3:4 आणि इकडचा रेशो पण 3:4. ह्याला म्हणतात बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता त्यांनी सांगितले यापैकी कोणतं स्टेटमेंट ट्रू आहे, तर कोणतं आहे पाहूया. तर ए मध्ये काय त्यांनी दिलेलं आहे? AB/AC इक्वल AX/AY. हा रेशो इक्वल आहे असं त्यांनी सांगितलं. तर हा रेशो इक्वल आहे का खरं पाहूया. AB म्हणजे काय? AB इथून म्हणजे 6 + 8 किती झाले? 14. AC किती आहे? 3 + 4 किती झाले? 7. AX किती आहे? 6. AY किती आहे? 3. बघूया. 7 1 जा 7, 7 2 जा 14, 3 1 जा 3, 3 2 जा 6. 2/1 2/1. त्यांनी सांगितलं हा रेशो इक्वल आहे आणि खरंच हा रेशो इक्वल आलेला आहे. ओके, म्हणजे हे ट्रू आहे. आता याच्या बाबतीत जर पण पाहूया हे नक्कीच फॉल्स आहेत का? AX/XB इज इक्वल टू AY/AC. ते म्हणतात हा रेशो इक्वल आहे. AX किती आहे? 6. XB किती आहे? 8. AY किती आहे? 3 आणि AC किती आहे? 7. 3 आणि 7 एका टेबलमध्ये नाही, सिम्पलेस्ट फॉर्म करता येत नाही. 2 3 जा 6, 2 4 जा 8. हे 3/4 आले, हे 3/7 आले. हा रेशो इक्वल आहे का? तर नाही, हा रेशो इक्वल नाही. हा 3/4 आहे, 3/7 आहे, इक्वल नाही. पण ते म्हणतात इक्वल आहे. याचा अर्थ हे स्टेटमेंट फॉल्स आहे. सी AX/YC इज इक्वल टू AY/XB. ओके, एक्स किती आहे? 6. YC किती आहे? 4. AY किती आहे? 3 आणि XB किती आहे? 8. 3 आणि 8 एका टेबलमध्ये नाही, सिम्पलेस्ट फॉर्म करता येणार नाही. इथं करता येईल. 2 3 जा 2 2 जा 3/2. हा रेशो इक्वल नाही. हा 3/2 आहे, हा 3/8 आहे.
ते म्हणतात हा रेशो इक्वल आहे, पण हा रेशो इक्वल नाही आहे, म्हणजे हे स्टेटमेंट पण फॉल्स आहे. आता डी, ए बी अपॉन वाय सी इज इक्वल टू ए सी अपॉन एक्स बी. ए बी किती आहे 14, वाय सी किती आहे 4, ए सी किती आहे 7 आणि एक्स बी किती आहे 8. 7 आणि 8 एका टेबलमध्ये नाही, सिम्पलेस्ट फॉर्म करता येणार नाही. 14 आणि 2 च्या टेबलमध्ये 2 2 जा 4, 2 7 जा 14, 7/2. मग हा रेशो आपल्याला इक्वल दिसत नाही आहे, म्हणजे ते म्हणतात की हा रेशो इक्वल आहे, पण हा रेशो इक्वल नाही आहे, त्यामुळे हे स्टेटमेंट फॉल्स आहे. मग ह्या चारपैकी कोणतं स्टेटमेंट ट्रू आहे तर हे त्यांनी सांगितलं हा रेशो इक्वल आहे, आणि आपण काढून पाहिलं तर हा रेशो इक्वलच आहे, त्यामुळे पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे. आता आपण प्रॉब्लेम सेट फर्स्ट मध्ये सेकंड क्वेश्चन पाहूया. ट्रायंगल एबीसी मध्ये बीडीसी कोलनेर आहे. बघा बीडीसी कोलनेर आहे, बीडी 7 आहे, बीसी 20 आहे, आणि आपल्याला या दिलेल्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. हे ट्रायंगल कोणते एबीडी, एडीसी आणि एबीसी. एबीडीचा बेस आहे बीडी, एडीसीचा बेस आहे डीसी आणि एबीसी ट्रायंगलचा बेस आहे डीसी. म्हणजे तिन्ही ट्रायंगलचे बेस डिफरंट आहे, पण तिन्ही ट्रायंगलला एक व्हर्टेक्स कॉमन आहे, आणि त्या व्हर्टेक्स म्हणून जर मी हाईट काढली तर ही हाईट तिन्ही ट्रायंगलची असणार. ही हाईट जी आहे ती एबीडी ट्रायंगलची पण आहे, ही हाईट एडीसी ट्रायंगलची पण आहे, आणि ही हाईट एबीसी ट्रायंगलची पण आहे. याचा अर्थ ह्या तिन्ही ट्रायंगलचा हाईट सेम आहे. हाईट सेम आहे म्हटल्यावर त्या तिन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो त्यांच्या बेसेसच्या प्रमाणात असणार. मग एबीडी ट्रायंगलचा बेस आपल्याला माहिती आहे बीडी 7, एबीसी ट्रायंगलचा बेस आपल्याला माहिती आहे बीसी 20, पण एडीसी ट्रायंगलचा बेस जो डीसी तो आपल्याला फाइंड आउट करायला पाहिजे. तो कसा करणार तर आपल्याला डीसी फाइंड आउट करायचा आहे. डीसी म्हणजेच काय, डीसी कसा फाइंड करणार तर बीसी मधून आपल्याला बीडी सबट्रॅक्ट करावं लागणार. बीसी मायनस बीडी, त्याचं रिझन आहे बी डॅश डी डॅश सी, बीडीसी कोलनेर आहे. बीसी किती आहे 20, बीडी आहे 7, 20 मधून 7 गेले झाले किती 13, तर डीसी आलेला आहे 30. ओके. आता हे तिन्ही ट्रायंगल जे आहेत त्यांची हाईट सेम आहे. का सेम आहे तर ट्रायंगल एबीडी, ट्रायंगल एडीसी and triangle ABC have common vertex. ह्या तिन्ही ट्रायंगलचा वर्टेक्स कॉमन आहे ए. तिन्ही ट्रायंगलला ए वर्टेक्स कॉमन आहे. शिवाय त्यांचे जे बेसिस आहेत देअर बेसिस, एबीडी ट्रायंगलचा बेस आहे बीडी, एडीसी ट्रायंगलचा बेस आहे डीसी आणि एबीसी ट्रायंगलचा बेस आहे बीसी. लाय ऑन द सेम लाईन, हे सगळे सेम लाईनमध्ये आहेत. बेसिस कोणत्या सेम लाईनवर आहेत तर बीसी या सेम लाईनवर आहेत. ह्या तिन्ही ट्रायंगलचा एबीडी ट्रायंगल, एडीसी ट्रायंगल आणि एबीसी ट्रायंगल, तिन्ही ट्रायंगलचा ए वर्टेक्स कॉमन आहे. शिवाय त्या तिन्ही ट्रायंगलचे बेसिस एकाच लाईनवर आहेत, बीसी लाईनवर आहेत. याचा अर्थ तिन्ही ट्रायंगलची हाईट सेम आहे. देअरफॉर they have equal height. ज्या ट्रायंगलची हाईट इक्वल असते त्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो त्याच्या बेसच्या प्रपोर्शनमध्ये असतो. म्हणून इथे लिहायचं प्रॉपर्टी द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स with equal height is equal to the ratio of their corresponding bases. ओके. अशा प्रकारे आपण सांगितलं की तिन्ही ट्रायंगलचा वर्टेक्स कॉमन आहे, बेसेस एका लाईनमध्ये आहेत, त्यामुळे तिन्ही ट्रायंगल इक्वल हाईटचे आहेत. आणि जर तिन्ही ट्रायंगल इक्वल हाईटचे असतील तर इक्वल हाईटच्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्याच्या करस्पॉन्डिंग बेसिसच्या रेशोमध्ये असतो. आता पहिलं घेऊया आपण एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC
हे दोन ट्रायंगल आहेत, हे दोन ट्रायंगल इक्वल हाईटचे आहेत, त्यांच्या एरियाचा रेशो त्यांच्या बेसच्या प्रमाणात असणार. त्यांचे बेस कोणते आहेत? एबीडीचा बेस कोणता आहे? एबीडीचा बेस आहे बीडी आणि एडीसी ट्रायंगलचा बेस आहे डीसी. ओके, बीडीची व्हॅल्यू त्यांनी दिली का? दिली. बीडीची 7 दिली. डीसीची आपण फाइंड आउट केली 13. 7 आणि 13चा सिम्पलेस्ट फॉर्म करता येत नाही, त्यामुळे ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो झाला 7/13. सेकंड, एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी इथे घेते मी. सेकंड, एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढायचा आहे. तर हे दोन ट्रायंगल इक्वल हाईटचे आहेत, त्यामुळे त्यांचा एरियाचा रेशो त्यांच्या बेसच्या प्रमाणात असणार. एबीडीचा बेस कोणता आहे? तर बीडी. एबीसीचा बेस आहे बीसी. बीडीची व्हॅल्यू आहे 7, बीसीची आहे 20. 7 आणि 20 डिवाइड करता येत नाही, सिम्पलेस्ट फॉर्म करता येत नाही कारण ते एका टेबलमध्ये नाहीत. आता तिसरं घेऊया आपण. एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी आणि एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. एडीसी ट्रायंगलचा बेस आहे, दोन्ही ट्रायंगल इक्वल हाईटचे, त्यामुळे त्यांच्या एरियाचा रेशो त्यांच्या बेसच्या प्रमाणात असणार. एडीसीचा बेस आहे डीसी. एबीसीचा बेस आहे बीसी. डीसीची व्हॅल्यू आहे 13, बीसी आहे 20. 30 आणि 20 एका टेबलमध्ये नाहीत, त्यामुळे त्यांचा सिम्पलेस्ट फॉर्म करता येत नाही. अशा प्रकारे ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आला 7/13. ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आला 7/20 आणि ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आलेला आहे 13/20. थर्ड क्वेश्चन, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट इज 2:3. दोन ट्रायंगल आहेत ज्यांची हाईट सेम आहे, अशा दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो 2:3 आहे. बेस ऑफ स्मॉलर ट्रायंगल 6 सेंटीमीटर आहे, तर आपल्याला फाइंड करायचं आहे बेस ऑफ द बिगर ट्रायंगल. आता आपल्याला ट्रायंगलची नावं दिलेली आहेत, त्यामुळं त्याचे एरिया आणि बेस आपल्याला मानावं लागेल. लेट. आता पहिल्यांदा स्मॉलर ट्रायंगलचा एरिया आणि बेस मानायचा की बिगर ट्रायंगलचा आहे, डिसाईड कसं होणार? तर त्यांनी रेशो जो दिलेला आहे 2:3, यामध्ये स्मॉल नंबर पहिल्यात आहे आणि बिगर नंबर नंतर आहे, त्यामुळे स्मॉलर ट्रायंगलचा एरिया आणि बेस पहिल्यांदा मानूया आणि बिगर ट्रायंगलचा बेस आणि एरिया नंतर मानूया. लेट एरिया अँड बेस ऑफ स्मॉलर ट्रायंगल बी A1 and B1 रिस्पेक्टिव्हली. त्याचप्रमाणे आपण बिगर ट्रायंगलचा एरिया आणि बेस मानूया. लेट एरिया अँड बेस ऑफ बिगर ट्रायंगल बी A2 and B2 रिस्पेक्टिव्हली. ओके, आता पहा, दोन ट्रायंगल आहेत ज्यांची हाईट इक्वल आहे, अशा दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसच्या रेशो बरोबर असतो, त्यामुळे तो आपण ती प्रॉपर्टी आहे या ठिकाणी लिहायला पाहिजे. द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट is equal to the ratio of their corresponding bases. दोन ट्रायंगल इक्वल हाईटचे आहेत, तर दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा इक्वल असतो कोणाबरोबर? रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. त्यामुळे आपण फॉर्म्युला लिहूया. A1/A2 इज इक्वल टू B1/B2. A1/A2 म्हणजे A1 आणि A2 स्मॉलर ट्रायंगल आणि बिगर ट्रायंगल यांचा रेशो त्यांनी 2:3 दिलेला आहे. स्मॉलर ट्रायंगलची बेस 6 सेंटीमीटर दिला आहे, स्मॉलर ट्रायंगल म्हणजे B1 6 सेंटीमीटर दिलेला आहे. आपल्याला बिगर ट्रायंगल म्हणजे B2 ची B2 म्हणजे बिगर ट्रायंगलचा बेस फाइंड आउट करायचा आहे. ह्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. A1/A2 2/3, B1/B2. B1ची व्हॅल्यू 6 आहे, B2ची व्हॅल्यू नाही आपल्याकडे. क्रॉस मल्टिप्लाय करू. 2 × B2 2B2
6 3 18 मल्टिप्लाय 2 डिवाइड 2 2 ने डिवाइड केलं 18 ला 9 आलं. B2 म्हणजेच काय तर बेस ऑफ बिगर ट्रायंगल इज 9 सेंटीमीटर. सेटमधला चौथा क्वेश्चन पाहूया. ABC अँगल आणि DCB अँगल प्रत्येक अँगलचं मेजरमेंट दिले आहे. AB 6 आहे, DC 8 आहे. तर आपल्याला या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. तर हे दोन ट्रायंगल पाहूया आपण कोणते. तर ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल DCB. ह्या दोन ट्रायंगलमध्ये इन ट्रायंगल ABC मध्ये जर बेस पाहिला तर ट्रायंगल ABCचा बेस कोणता आहे BC. ट्रायंगल ABCची हाईट चेक करा. हा जर BC आहे तर बेसवर ही हाईट आहे परपेंडिक्युलर म्हणजे AB. दुसरा ट्रायंगल पाहूया आपण DCB. ट्रायंगलमध्ये बेस कोणता आहे हे बघा. DC परपेंडिक्युलर आहे BC वर म्हणजे BC बेस आहे आणि DC हाईट आहे. BC बेस आहे, हाईट DC आहे. यातून आपल्या लक्षात येते की ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल DCB या दोन्हींचा बेस कसा इक्वल आहे, कॉमन आहे. ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DCB हॅव कॉमन बेस. या दोन्ही ट्रायंगलचा बेस कॉमन आहे आणि तो कोणता आहे सेम BC. जर दोन ट्रायंगलचा बेस इक्वल असेल तर दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्याच्या करस्पॉन्डिंग हाईटच्या रेशोमध्ये असतो. द रेशो ऑफ areas of two triangles with equal base. या दोन्ही ट्रायंगलचा बेस इक्वल आहे आणि बेस इक्वल असल्यामुळे त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो इक्वल टू द रेशो ऑफ their corresponding heights. या प्रॉपर्टीनुसार आपण असं लिहितो A1/A2 इज इक्वल टू H1/H2. ओके. A1 म्हणजे फर्स्ट ट्रायंगल चा रेशो एरिया ऑफ ट्रायंगल ABC. A2 म्हणजे सेकंड ट्रायंगलचा रेशो DCB. H1 म्हणजे फर्स्ट ट्रायंगलची हाईट. ट्रायंगल ABCची हाईट आहे AB. H2 म्हणजे DCB ट्रायंगलची हाईट DC. आता याच्यामध्ये कोणकोणते व्हॅल्यू तुम्हाला दिलेत. AB 6 दिलेला आहे, DC 8 दिलेला आहे. AB 6 आहे, DC 8 आहे. आपण या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया याच्यामध्ये. ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा तो दिलेला नाही त्यांनी आपल्याला. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DCB इज इक्वल टू AB ची व्हॅल्यू किती आहे 6, DC किती आहे 8. 6 आणि 8 एकाच टेबलमध्ये 2च्या. त्यामुळे आपण याचा सिम्पलेस्ट फॉर्म करू शकतो 2 3 जा 2 4 जा. अशा प्रकारे ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल DCB या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आलेला आहे 3/4. फिफ्थ क्वेश्चन आहे. इन द फिगर PM इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. तेव्हा ही PM हाईट आहे ट्रायंगल PQS ची. ती 10 सेंटीमीटर दिलेली आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PQS हा ट्रायंगल PQS आहे त्याचा एरिया आहे 100 स्क्वेअर सेंटीमीटर. एरिया ऑफ ट्रायंगल QRS हा QRS ट्रायंगल त्याचा एरिया आहे 110 स्क्वेअर सेंटीमीटर. आणि वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ द NR. आपल्याला NR ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर हे दोन ट्रायंगल आहेत यांच्यामध्ये बेस आणि हाईटचा उल्लेख आहे. म्हणजे आपण 1.1 मध्ये जे दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो दिलेत त्याचा विचार करूया की दोन ट्रायंगलच्या एरियाचा जर आपण रेशो फाइंड आउट करायचा असेल त्यांनी दिला एरिया पण समजा फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला बेस आणि हाईट पाहिले पाहिजे. या दोन्ही ट्रायंगलचा बेस सेम आहे बघा. ट्रायंगल PQS चा बेस QS आहे आणि ट्रायंगल QRS चा बेस पण QS आहे. म्हणजे दोन ट्रायंगल सेम बेसचे आहेत. सेम बेसचे असतील तर त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या हाईटच्या प्रमाणात असतो. तर तेच लिहूया आपण. हे पहिला ट्रायंगल आहे कोणता तर ट्रायंगल आहे PQS. ट्रायंगल PQS मध्ये बेस आहे चेक करा. ट्रायंगल PQS मध्ये बघा ही हाईट आहे
हाईट नेहमी बेसवर परपेंडिक्युलर असते, म्हणजे हाईट आहे PM आणि बेस आहे QS. बेस QS आणि हाईट कोणती आहे तर PM. आता तो खालचा ट्रायंगल पाहूया, ट्रायंगल QRS. हा ट्रायंगल QRS मध्ये बेस पहा, आता ही हाईट आहे, हे टोक आहे ना, हा ट्रायंगलचं हे टोक आहे, म्हणजे हा बेस आहे, बेस आहे म्हणजे ही हाईट आहे. ओके, बेस कोणता आहे QS. ट्रायंगल QRS चा बेस आहे QS, हाईट आहे RN म्हटलं तरी चालेल, NR म्हटलं तरी चालेल, हाईट आहे NR. यात पहा दोन्ही ट्रायंगलचा बेस इक्वल आहे, याचा बेस पण QS आहे, याचा पण बेस QS आहे. इथे लिहूया आपण ट्रायंगल PQS अँड ट्रायंगल QRS हॅव कॉमन बेस किंवा इक्वल बेस म्हणा. कोणता आहे कॉमन बेस, सेक QS. याचा अर्थ दोन हे ट्रायंगल इक्वल बेसचे आहेत, आणि इक्वल बेसचे असतील तर दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या कशाबरोबर असतो, त्यांच्या तर हाईटच्या प्रमाणात असतो. ट्रायंगल द रेशो प्रॉपर्टी लिहूया आपण, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेस. जे दोन ट्रायंगल इक्वल बेसचे आहेत त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा इक्वल टू असतो, कोणाशी, इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स, त्यांच्या करस्पॉन्डिंग हाईटच्या रेशो बरोबर असतो. त्यामुळे या ठिकाणी आपण फॉर्म्युला असे लिहूया, A1/A2 इज इक्वल टू H1/H2. ओके, A1 म्हणजे ट्रायंगल PQS चा एरिया, A2 मीन्स ट्रायंगल QRS चा एरिया, एरिया ऑफ ट्रायंगल QRS. हाईट ऑफ PQS, हाईट कोणती PQS ची PM, आणि QRS ची हाईट कोणती आहे NR. आता आपल्याला व्हॅल्यू कोणत्या दिल्यात बघूया गिवन मध्ये. एरिया ऑफ ट्रायंगल PQS, एरिया ऑफ ट्रायंगल PQS 100 स्क्वेअर सेंटीमीटर आहे. देन एरिया ऑफ ट्रायंगल QRS 110 स्क्वेअर सेंटीमीटर आहे. अजून काय दिलेलं आहे, PM 10 दिलेलं आहे, 10 आहे, आणि NR ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर ह्या व्हॅल्यूज आपण ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करूया. एरिया ऑफ ट्रायंगल PQS चा एरिया आहे 100, QRS चा एरिया आहे 110 इज इक्वल टू PM ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे आपल्याला 10, आणि NR ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. हे बघा इथं 0 0 कॅन्सल झाला. आता राहिले 10 आणि 11. 10 आणि 11 एका टेबलमध्ये नाही, त्यामुळे आपल्याला त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म करता येणार नाही. मग इथं काय करूया आपण, तर क्रॉस मल्टिप्लाय करू. 10 ने मल्टिप्लाय केले आणि NR ला 10 मल्टिप्लाय NR इज इक्वल टू 11 ने मल्टिप्लाय करूया 10 ला 110 आन्सर येणार. आपल्याला NR ची व्हॅल्यू काढायची. तर NR ची व्हॅल्यू आपण कशी काढणार आहोत, तर मल्टिप्लाय 10 तिकडे डिवाइड करूया. जर 10 ने आपण 110 ला मल्टिप्लाय डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर मिळणार आहे 11. याचा अर्थ NR ची व्हॅल्यू किती आली आपली, 11 सेंटीमीटर. 6 क्वेश्चन आहे, ट्रायंगल MNT सिमिलर ट्रायंगल QRS. हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. लेंथ ऑफ अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम पॉइंट T मधून एक अल्टिट्यूड काढलेला आहे, त्याची लेंथ आहे 5. ट्रायंगल MNT मध्ये T व्हर्टेक्स मधून आपण जो अल्टिट्यूड टाकलेला आहे त्याची लेंथ आहे 5. QRS ट्रायंगल आहे, त्यातल्या S पॉइंट मधून लेंथ ऑफ अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम पॉइंट S मधून जो अल्टिट्यूड काढलेला आहे त्याची लेंथ आहे 9. आणि फाइंड द रेशो, आपल्याला रेशो फाइंड आउट करायचा आहे. एरिया ऑफ ट्रायंगल MNT आणि एरिया ऑफ ट्रायंगल QRS यांच्या एरियाचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. तर ट्रायंगल MNT आणि ट्रायंगल QRS हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवलेत, आणि सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या साइडच्या स्क्वेअरच्या रेशो बरोबर असतो. पण या ठिकाणी आपल्याला साइडची लेंथ दिलीच नाही, त्याच्याऐवजी त्यांनी हाईटची लेंथ दिलेली. मग आपण
साईडची लेंथ दिली नाही म्हटलं आपण हाईटच्या लेंथचा वापर करून ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो फाइंड आउट कसा करायचा ते आपण पाहूया. तर पहिल्यांदा आपण त्यांनी सांगितलेले ट्रायंगल ड्रॉ करून घेऊ. ट्रायंगल पहिला कोणता आहे MNT आणि दुसरा ट्रायंगल आहे QRS. ट्रायंगल MNT आणि ट्रायंगल QRS हे दोन ट्रायंगल आहेत. हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. ट्रायंगल MNT सिमिलर ट्रायंगल QRS हे गिवन आहे. ओके, पुढे दिले त्यांनी अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम पॉइंट T मधून. बघा पॉइंट T मधून अल्टिट्यूड टाकला. अल्टिट्यूड म्हणजे काय तर T व्हर्टेक्स मधून त्या T व्हर्टेक्सच्या अपोजिट साइडवर जो परपेंडिक्युलर काढलेला असतो त्याला अल्टिट्यूड म्हणतात. तर त्या T पॉइंट मधून जो अल्टिट्यूड काढलेला आहे त्याची लेंथ आहे 5. इथे काहीतरी नाव देऊ आपण TA. ओके, आणि S पॉइंट मधून जो अल्टिट्यूड काढलेला आहे त्याची इथे B नाव देते, त्याची लेंथ आहे 9. आता ट्रायंगल MNT आणि ट्रायंगल QRS हे सिमिलर आहेत. सिमिलर ट्रायंगल जे असतात त्यांच्या साइड्स करस्पॉन्डिंग साइड्स प्रोपोर्शन मध्ये असतात. MN अपॉन QR इज इक्वल टू NT अपॉन RS इज इक्वल टू MT अपॉन QS. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल दिस इज फर्स्ट. अशा प्रकारे दोन ट्रायंगल सिमिलर सांगितले त्यामुळे आपण त्याच्या साइड प्रोपोर्शन मध्ये दाखवलं. आता आपल्याला काय करावं लागणार की ह्या अल्टिट्यूडची लेंथ दिलेली आहे त्यांनी आपल्याला, त्यामुळे अल्टिट्यूडमुळे जे ट्रायंगल तयार झाले ते ट्रायंगल आपण सिमिलर दाखवू. म्हणजे कोणते ट्रायंगल तर ट्रायंगल TAM आणि ट्रायंगल कोणता SBQ. हे दोन ट्रायंगल आपण सिमिलर दाखवू टेस्टने, AA टेस्टने, SS टेस्टने किंवा SS टेस्टने. तर मी तर AA टेस्टने दोन ट्रायंगल सिमिलर दाखवते. पहा कसे AM अँगलला Q अँगल कॉन्ग्रुएंट आहे. त्याचं कारण हा ट्रायंगल MNT आणि ट्रायंगल QRS हे सिमिलर आहे असं गिवन मध्ये दिलेलं आहे. मग ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणल्यावर त्याचे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असतात. त्यामुळे M अँगल आणि Q अँगल कॉन्ग्रुएंट आहे. अँगल M कॉन्ग्रुएंट अँगल Q हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहे कारण गिवन आहे. ट्रायंगल हे सिमिलर गिवन मध्ये दिलेत म्हणजे त्याचे अँगल पण कॉन्ग्रुएंट आहेत हे झालं गिवन. आता TAM आणि SBQ हे अँगल कॉन्ग्रुएंट आहेत. त्याचं कारण आहे ईच अँगल इज 9 डिग्री. अशा प्रकारे हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. कोणत्या टेस्टने तर AA टेस्टने. हे दोन ट्रायंगल जर सिमिलर झालेत AA टेस्टने तर त्याच्या साइड प्रोपोर्शन मध्ये असणार TA अपॉन SB इज इक्वल टू AM अपॉन BQ इज इक्वल टू TM अपॉन SQ. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. इन दिस वे अशा प्रकारे गिवन मध्ये सांगितलेलं होतं की ट्रायंगल MNT आणि ट्रायंगल QRS सिमिलर आहेत. आपण साइड त्याच्या प्रोपोर्शन मध्ये दाखवल्या नंबर फर्स्ट. नंतर अल्टिट्यूडमुळे जे दोन ट्रायंगल तयार झाले ते दोन ट्रायंगल आपण सिमिलर दाखवले आहेत AA टेस्टने. मग सिमिलर ट्रायंगल म्हणजे त्याच्या पण साइड्स कशा असणार करस्पॉन्डिंग साइड प्रोपोर्शन मध्ये. नंबर 2 आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे एरिया ऑफ ट्रायंगल MNT अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QRS. म्हणजे ट्रायंगल MNT आणि ट्रायंगल QRS ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आणि थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल काय म्हणतो की हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत आणि सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो बरोबर असतो. करस्पॉन्डिंग साइड घेतले MN आणि QR MN स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर. थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स ओके. आता हा स्क्वेअर मी कॉमन घेते. घेतल्यानंतर आता लक्ष द्या MN अपॉन QR ह्या साइड आहेत. ज्या ट्रायंगलच्या
एरियाचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. त्याच्या साईड आहेत mn/qr, पण mn आणि qr ची लेंथ आपल्याला दिलेली नाही. त्याच्याऐवजी आपल्याला त्यांनी त्यांच्या अल्टिट्यूड म्हणजे हाईटची लेंथ दिलेली आहे. मग आपल्याला साईड आणि हाईट यांची लेंथ सेम दाखवायची. तर कशी दाखवणार? mn/qr इज इक्वल टू mt/qs. mn/qr आणि mt/qs इक्वल आहे. mt/qs, mt म्हणजेच tm आणि qs म्हणजेच s2. mn/qr आणि mt/qs इक्वल आहे. mt/qs आणि ta/sb इक्वल आहे. ta/sb, ta आणि sb ह्या त्या ट्रायंगलच्या हाईट आहेत म्हणजे अल्टिट्यूड आहे. म्हणजे पहिल्याला दुसरा इक्वल आहे, बरोबर ना, आणि हा दुसरा जो आहे त्याला तिसरा इक्वल आहे. त्यामुळे फर्स्ट आणि थर्ड एकमेकांना इक्वल असतात, बरोबर. mn/qr च्या ऐवजी आपण काय लिहायचं? ta/sb. मग ta/sb ब्रॅकेट स्क्वेअर फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड वरून लिहिलं आपण की mn/qr ला ta/sb इक्वल आहे. ta आणि sb ची आपल्याकडे लेंथ आहे. ta ची लेंथ किती आपल्याकडे? ta ची लेंथ आहे 5 आणि sb ची लेंथ आहे 9. ब्रॅकेट स्क्वेअर 5 चा स्क्वेअर आला 25, 9 चा स्क्वेअर आहे 81. ओके. अशा प्रकारे एरिया ऑफ ट्रायंगल MNT, एरिया ऑफ ट्रायंगल QRS या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो, हे जे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत त्यांच्या एरियाचा रेशो आला 25/81. यातून आपण काय शिकलो की दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या साईडच्या स्क्वेअरच्या रेशो बरोबर जसा असतो, त्याचप्रमाणे दोन सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या अल्टिट्यूड म्हणजे हाईटच्या स्क्वेअरच्या रेशो बरोबर सुद्धा असतो. आता आपण 7th क्वेश्चन पाहूया. इन फिगर, ही जी फिगर दिलेली आहे या फिगरमध्ये ADC कोलनेर आहे, ADC कोलनेर आहे, BEC कोलनेर आहे, BEC कोलनेर आहे. D सेगमेंट साइड AB ला पॅरलल आहे. बघा हा ट्रायंगल आहे, या ट्रायंगलमध्ये D ही लाईन AB साइडला पॅरलल आहे. एखाद्या ट्रायंगलमध्ये एक लाईन ट्रायंगलच्या एका साइडला पॅरलल असेल आणि उरलेल्या दोन साइडला 2 डिस्टिंक्ट पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करत असेल तर ती लाईन त्या ट्रायंगलच्या रिमेनिंग साइडला म्हणजे उरलेल्या दोन साइडला सेम रेशोमध्ये डिवाइड करते. याला म्हणतात बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. तर आपण लिहूया इन ट्रायंगल ABC, हा जो ट्रायंगल ABC आहे त्या ट्रायंगल ABC मध्ये सेग DE, ही सेग DE साइड AB ला पॅरलल आहे आणि ही लाईन ट्रायंगलच्या दोन साइडला 2 डिस्टिंक्ट पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करते. त्यामुळे ADC कोलनेर आहे आणि BEC कोलनेर आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो की ती लाईन त्या रिमेनिंग 2 साइडला सेम रेशोमध्ये डिवाइड करते. म्हणजे AD/DC इज इक्वल टू BE/EC. याला म्हणतात BPT, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता याच्या कोणकोणत्या व्हॅल्यू आपल्याला दिलेत पहा. आपल्याला AD ची व्हॅल्यू पाहिजे. AD ची आहे 5, DC ची त्यांनी दिलेली आहे 3, BC ची 6.4 दिली. BC नको आपल्याला, BE आणि EC पाहिजे. मग BC ची 6.4 आहे, BC ची 6.4 आहे, म्हणून आपण B ची x मानली. B ची जर x मानली तर EC ची कशी काढणार? BC मधून B सबट्रॅक्ट केला, BC मधून B सबट्रॅक्ट केला तर आपल्याला EC मिळणार. BC 6.4 आहे, त्यातून B हा x सबट्रॅक्ट केला तर तुम्हाला EC किती मिळणार? 6.4 मायनस x. म्हणून AD ची व्हॅल्यू किती आहे? तर इथे लिहूया आपण 5, BC किती आहे? 3, B किती आहे? x. आपण अज्युम केलाय BX आहे, त्यामुळे EC आपल्याला किती मिळाला? 6.4 मायनस x. ओके. आता 5 आणि 3 एका टेबलमध्ये नाही, त्यामुळे त्याचं सिम्पलेस्ट फॉर्म आपल्याला करता येणार नाही. फ्रॅक्शन इक्वल आहे म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन इक्वल असणार. 3 ने x ला मल्टिप्लाय करूया 3x, 5 ने याला मल्टिप्लाय करायचं आहे 6.4 मायनस x. 3x इज इक्वल टू 5 ने जर 6.4 ला मल्टिप्लाय केलं तर 32.0, कारण की मागून एका डिजिट नंतर डेसिमल पॉईंट आहे, इथे पण एका डिजिट नंतर डेसिमल पॉईंट द्यायचा. 32.0 मीन्स 32 मायनस 5 ने x ला मल्टिप्लाय केलं 5x. आता पहा 32 आणि 5x यांचं सबट्रॅक्शन होऊ शकत नाही,
मग काय करायचं, -5x जो आहे तो इकडे शिफ्ट करायचा, त्यामुळे लाईक टर्म्स आपल्याला मिळतील 3x, हा -5x इकडे शिफ्ट झाला की होणार +5x इज इक्वल टू 32, x ला x जोडीला आलाय, सेम साइन आहे ॲडिशन, 5x आणि 3x की झाले 8x, ग्रेटर नंबर साइन प्लस इज इक्वल टू 32, आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे, मग काय करणार आहोत आपण, तर मल्टिप्लाय 8 इकडे काय करणार, डिवाइड, 32 ला 8 ने डिवाइड केलं तर 8 1 जा 8, 8 4 जा 32, आन्सर आले x ची व्हॅल्यू किती आली 4, बरोबर. आपल्याला सांगितले फाइंड आउट करायला b ची व्हॅल्यू, आणि b ची व्हॅल्यू आपण किती मानली, x, म्हणजे x म्हणजे कोण आहे, b आलेला आहे आपला 4. 8th क्वेश्चन आहे, इन द फिगर, या फिगर मध्ये सेक PA, सेक QB, सेक PA, सेक QB, सेक RC अँड सेक SD या सगळ्या लाईन्स ह्या लाईन AD ला परपेंडिक्युलर आहेत, आणि AB 60 आहे, BC 70 आहे, CD 80 आहे आणि PS 280 आहे. तर आपल्याला फाइंड करायचं आहे PQ, QR आणि IS. तर कसे फाइंड करणार, येते लक्षात बघा. आपल्याला पहिला पाहायचं आहे PA, QB, RC आणि SD या सगळ्या एकाच लाईनला परपेंडिक्युलर आहेत. एकाच लाईनला परपेंडिक्युलर असतील तर ह्या लाईन्स एकमेकांना काय असतात, पॅरलल. त्या लाईन काय असणार, एकमेकांना पॅरलल, म्हणजे बघा सेक PA पॅरलल सेक QB, पॅरलल सेक RC आणि पॅरलल सेक SD. ह्या सर्व लाईन एकमेकांना पॅरलल आहेत, कारण त्याचं कारण आहे परपेंडिक्युलर टू द सेम लाईन, परपेंडिक्युलर टू द सेम लाईन. एकाच लाईनला त्या परपेंडिक्युलर असल्यामुळे ह्या सगळ्या सेगमेंट एकमेकांना पॅरलल आहेत. जर ह्या सगळ्या सेगमेंट एकमेकांना पॅरलल आहेत तर पॅरलल लाईनने तयार केलेले इंटरसेप्ट जे असतात त्याची प्रॉपर्टी काय आहे, बाय प्रॉपर्टी ऑफ intercepts made by parallel lines. इथं 3 पेक्षा जास्त पॅरलल लाईन आहेत. 3 पॅरलल लाईन असल्या तर 3 पॅरलल लाईन आणि त्याच्या 2 ट्रान्सव्हर्सल यांची प्रॉपर्टी आपण पाहिली आहे. पण इथं 3 पेक्षा जास्त पॅरलल लाईन असतील तर आपण प्रॉपर्टी ऑफ इंटरसेप्ट मेड बाय पॅरलल लाईन्स यूज करायची. ती कोणती आहे, तर इथं AB आणि PQ चा रेशो सेम असणार. AB आणि PQ यांचा रेशो इक्वल असणार कोणाशी, BC अपॉन QR इज इक्वल टू CD अपॉन SR. ओके, आता आपण याच्यात काय करायचं, तर ह्याच्यात दिलेल्या व्हॅल्यू घालायच्या. AB ची व्हॅल्यू दिली 60, PQ ची व्हॅल्यू दिलीच नाही त्यांनी, BC दिलेला आहे 70, QR दिलेलं नाही, CD आहे 80, RS दिलेलं नाही. आता काय करावं लागणार की हे सगळे रेशो इक्वल आहेत, मग ह्याची जी व्हॅल्यू असणार तीच ह्याची व्हॅल्यू, त्याचीच व्हॅल्यू येईल आणि तिन्हीची बेरीज केली तर तेवढीच व्हॅल्यू असणार असं कोण म्हणतं, तर बाय थेरम ऑन इक्वल रेशो. थेरम ऑन इक्वल रेशो म्हणतो की ह्याची व्हॅल्यू तेवढीच, ह्याची व्हॅल्यू तेवढीच, ह्याची व्हॅल्यू आणि तिन्हीची ॲडिशन केली तर तीच व्हॅल्यू असते. म्हणजे 60 अपॉन PQ इज इक्वल टू 70 अपॉन QR इज इक्वल टू 80 अपॉन RS इज इक्वल टू आहे का 60 प्लस 70 प्लस 80 यांची ॲडिशन करायची आणि खाली PQ प्लस QR प्लस RS यांची बेरीज करायची. ह्याची टोटल बघा 60 प्लस 70 प्लस 80 झाले 15 210 झाले. PQ प्लस QR प्लस RS, PQ प्लस QR प्लस RS म्हणजे कोण झाला PS. ओके, PS ची त्यांनी व्हॅल्यू आपल्याला दिली 280, 0 ला 0 गेला तर राहिला 21 अपॉन 28. याला आपल्याला सिम्प्लिफाय फॉर्म करता येत नाही याचा आपल्याला, मग 21 अपॉन 28 आलेला आहे. आता आपण काय करणार, याचा रेशो पण 20 अपॉन 28
झालं का 3/4 आलं. ओके, मग ह्याचा पण रेशो आला 3/4, त्याचा पण 3/4, त्याचा पण 3/4 आला. तर काय करायचं 60/PQ इज इक्वल टू 3/4, 70/QR इज इक्वल टू 3/4, 80/RS इज इक्वल टू 3/4. आता काय करणार क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आणि PQ ची किंमत काढणार, QR ची किंमत काढणार आणि कशाची काढणार आपण RS ची किंमत काढणार. आली का तुमच्या आयडिया लक्षात आली का सगळ्यांना? चला पुन्हा एकदा असं चुकलंच होतं ना आपलं. आता 8 क्वेश्चन मध्ये सांगितले इन द फिगर, या फिगर मध्ये सेग PA, सेग QB, सेग RC अँड सेग SD. हे बघा PA, QB, RC आणि SD हे एकाच लाईनला परपेंडिक्युलर आहेत. कोणत्या लाईनला? AD ला. हे सर्व या सेगमेंट आहेत एकाच लाईनला परपेंडिक्युलर जर असतील तर ह्या लाईन एकमेकांना काय असतात पॅरलल. ओके, त्यांनी AB ची व्हॅल्यू 60 दिली, BC 70 दिली, CD 80 दिली, PS 280 दिली आणि आपल्याला PQ, QR आणि RS यांच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. तर पहिल्या गिवन मध्ये काय दिलंय की PA, QB, RC आणि SD ह्या ज्या सेगमेंट आहेत ते एकाच लाईनला म्हणजे AD ला परपेंडिक्युलर आहेत, त्यामुळे ह्या लाईन एकमेकांना पॅरलल असणार. कोणकोणत्या लाईन? तर सेग PA पॅरलल सेग QB पॅरलल सेग RC पॅरलल सेग SD. तर ह्या सेगमेंट एकमेकांना पॅरलल का? कारण त्या परपेंडिक्युलर टू द सेम लाईन, एकाच लाईनला परपेंडिक्युलर आहे, परपेंडिक्युलर टू द सेम लाईन AD. बरोबर, एकाच लाईनला त्या परपेंडिक्युलर आहेत, त्यामुळे त्या सेगमेंट एकमेकांना पॅरलल आहेत. 3 जर लाईन पॅरलल असत्या आणि त्याला 2 ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट केलं असतं तर आपण प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल घेतली असती. पण 3 पेक्षा जास्त पॅरलल लाईन असतील आणि त्यांना 3 पेक्षा जादा पॅरलल लाईन असतील आणि त्याला 2 ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केलं असेल तर आपण कोणती प्रॉपर्टी पाहिजे? तर बाय द प्रॉपर्टी ऑफ intersects made by parallel lines. ही जी प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी काय सांगते आपल्याला? AB आणि PQ यांचा रेशो इक्वल असतो कोणाशी? BC आणि QR च्या रेशोशी इक्वल असतो DC आणि SR च्या रेशो. DC म्हणा CD म्हणा, CD आणि SR म्हणा, RS म्हणा, हरकत नाही, रेशोशी इक्वल असतो. असं कोण म्हणतात? तर प्रॉपर्टी ऑफ इंटरसेक्ट मेड बाय पॅरलल्स. पॅरलल्स 3 पेक्षा जास्त पॅरलल्स असतील तर प्रॉपर्टी ऑफ इंटरसेक्ट मेड बाय पॅरलल्स ही प्रॉपर्टी काय सांगते? तर AB आणि PQ चा रेशो AB आणि PQ चा रेशो जो असतो तो इक्वल असतो BC आणि QR च्या रेशोशी, तो इक्वल असतो CD आणि RS च्या रेशोशी. आता त्याच्यामध्ये ज्या व्हॅल्यू दिल्या आहेत त्या आपण सबस्टिट्यूट करू. AB ची व्हॅल्यू त्यांनी 60 दिलेली आहे, BC ची 70 दिलेली आहे, CD ची 80 दिलेली आहे. ओके, आता आपण काय करणार आहोत? आपल्याला PS ची व्हॅल्यू दिली आहे पण इथं PS नाही आहे त्यामुळे ती व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूट करता येत नाही. पण PQ, QR आणि RS ची जर ॲडिशन केली तर PS येतं. मग या ठिकाणी आपण कोणता थेरम वापरणार आहोत? थेरम ऑन इक्वल रेशो थेरम वापरणार आहोत. इक्वल रेशो थेरम म्हणतो याची व्हॅल्यू जी आहे रेशोची तीच व्हॅल्यू या रेशोची पण आहे, तीच व्हॅल्यू या रेशोची पण आहे. तिन्हीची ॲडिशन केल्यानंतर जे रेशो मिळतो त्याची व्हॅल्यू पण याच्या एवढीच असणार. म्हणजे 60 अपॉन ह्याची समजा व्हॅल्यू K आहे तर ह्याची पण व्हॅल्यू K, ह्याची पण व्हॅल्यू K आणि तिन्हीची ॲडिशन करून जे मिळणार आहे त्याची व्हॅल्यू सुद्धा Kच असते. PQ इज इक्वल टू 70 अपॉन QR इज इक्वल टू 80 अपॉन RS आणि ह्याची ॲडिशन केली 60 + 70 + 80 आणि ह्याची पण बेरीज करा PQ + QR + RS. आता वरच्याची ॲडिशन जी झाली आहे 210 झाली आहे 60 + 70 + 80 ची. PQ + QR + RS
पी क्यू प्लस क्यू आर प्लस आर एस म्हणजे ॲडिशन होणार पी एस. पी एसची व्हॅल्यू त्यांनी आपल्याला दिली आहे 280. 0ला 0 गेला. 21 आणि 28 7च्या टेबलमध्ये आहेत. 7 3 जा 7 4 जा. रेशो मिळालेला आपला 3/4. याचा अर्थ याची व्हॅल्यू पण 3/4, याची पण 3/4 आणि याची पण 3/4. मग इथं लिहायचं 60/PQ इज इक्वल टू 3/4. 70/QR ची व्हॅल्यू पण आहे 3/4. 80/RS ची व्हॅल्यू पण आहे 3/4. ओके. आता काय करणार, फ्रॅक्शन इक्वल म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन इक्वल असणार. बरोबर. आपण घ्यायचं इथे लिहूया. क्रॉस मल्टिप्लाय करू 3PQ इज इक्वल टू 60 ने मल्टिप्लाय केलं 4 ला तर किती येणार 240. आता 3 ने डिवाइड करूया 240 ला म्हणजे PQ ची व्हॅल्यू मिळणार आहे आपल्याला 80. ओके. आता हे फ्रॅक्शन इक्वल आहे, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन इक्वल असणार. 3 ने मल्टिप्लाय करूया QR ला 3QR इज इक्वल टू 70 ने 4 ला मल्टिप्लाय केलं तर 280 येणार आहे. 280 ला डिवाइड करायचं 3 ने. आन्सर पॉइंट मध्ये कट कर. 3 ने 280 ला डिवाइड करता येणार नाही. 3 आणि 280 एका टेबलमध्ये येत नाही, त्यामुळे QR ची व्हॅल्यू 280/3 आहे. आता पुढचं घेऊया आपण. 3 ने मल्टिप्लाय करू RS ला 3RS इज इक्वल टू 4 ने मल्टिप्लाय केलं 80 ला 320 येणार. मल्टिप्लाय 3 इकडे काय होणार डिवाइड होणार. 3 ने 320 ला पण डिवाइड करता येत नाही, सिम्पलेस्ट फॉर्म करता येत नाही. म्हणून PQ ची व्हॅल्यू झाली 80, QR ची झाली 280/3 आणि RS ची व्हॅल्यू झाली 320/3. आता आपण 9th क्वेश्चन पाहूया. इन ट्रायंगल PQR, हा ट्रायंगल PQR आहे. ट्रायंगल PQR मध्ये PM इज मीडियन. PM ही मीडियन आहे. PM मीडियन. मीडियन म्हणजे काय तर वर्टेक्स आणि त्याच्या अपोजिट साइडचा मिड पॉइंट यांना जॉईनिंग करणारी सेगमेंट असते त्याला मिड पॉइंट म्हणतात. तर PM कोण आहे मीडियन. PM मीडियन आहे. हा बोल काय आशंका तरी आता आपण 9th क्वेश्चन पाहूया. इन ट्रायंगल PQR, हा ट्रायंगल PQR आहे. ट्रायंगल PQR मध्ये सेक PM इज मीडियन. सेक PM ही मीडियन आहे. मीडियन म्हणजे काय तर वर्टेक्स आणि त्याच्या अपोजिट साइडचा जो मिड पॉइंट आहे त्यांना जॉईनिंग करणारी सेगमेंट म्हणजे मीडियन आहे. PM जर मीडियन आहे तर M हा मिड पॉइंट आहे सेगमेंट QR चा. M जर सेगमेंट QR चा मिड पॉइंट आहे तर QM आणि MR हे दोन इक्वल पार्ट्स आहेत. म्हणजे M मिड पॉइंटमुळे सेगमेंट QR चे दोन इक्वल पार्ट्स पडतात. QM आणि MR हे दोन इक्वल पार्ट्स आहेत. आता आपण पुढे पाहूया. अँगल बायसेक्टर ऑफ अँगल PMQ अँड PMR इंटरसेक्ट साइड PQ अँड साइड PR इन पॉइंट X अँड Y. बघा हा PMQ अँगल आहे, त्याचा बायसेक्टर आहे MX. तो साइड PQ ला X पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतोय आणि PMR चा बायसेक्टर आहे MY. तो साइड PR ला M पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतोय. तर प्रूव्ह करायचं आपल्याला XY पॅरलल QR. XY ही QR ला पॅरलल आहे. त्यासाठी त्यांनी आपल्याला ऍक्टिव्हिटी दिली. ऍक्टिव्हिटी फिल करायची आपल्याला. ट्रायंगल PMQ मध्ये, हा ट्रायंगल PMQ आहे. चेक करा. हा ट्रायंगल PMQ, हे बघा हा ट्रायंगल, हा ट्रायंगल PMQ आहे. या ट्रायंगल PMQ मध्ये रे MX बायसेक्टर आहे अँगल PMQ चा. रे MX हा अँगल PMQ चा जर बायसेक्टर असेल तर बायसेक्टरमुळे अपोजिट साइडचे जे दोन पार्ट्स पडले त्यांचा रेशो आणि ट्रायंगलच्या रिमेनिंग साइड यांचा रेशो इक्वल असतो. म्हणजे PX/XQ इज इक्वल टू MP/MQ. PX/XQ इज इक्वल टू MP/MQ. यालाच आपण थेरम ऑफ अँगल बायसेक्टर किंवा प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल म्हणतो. आता दुसरा ट्रायंगल पाहूया. ट्रायंगल PMR मध्ये रे MY बायसेक्टर आहे अँगल PMR चा. हे बघा हा ट्रायंगल PMR आहे.
ट्रायंगल पी एम आर मध्ये अँगल पी एम आर म्हणजे एम अँगल त्याचा बायसेक्टर कोणता आहे एम वाय. तर या बायसेक्टरमुळे हे जे दोन पार्ट्स पडलेत अपोजिट साईडचे पी वाय आणि वाय आर यांचा रेशो इक्वल असतो त्या ट्रायंगलच्या दोन रिमेनिंग साईडच्या रेशोशी म्हणजे एम पी अपॉन एम आर. पी वाय अपॉन वाय आर इज इक्वल टू एम पी अपॉन एम आर. या ठिकाणी त्यांनी दिले की एम पी अपॉन एम क्यू इज इक्वल टू एम पी अपॉन एम आर. म्हणजे ही राईट साईड सेम आहे. राईट साईड सेम असण्याचे कारण आहे की एम पी आणि एम पी न्यूमरेटर सेम आहे. एम क्यू आणि एम आर हा डिनॉमिनेटर पण सेम आहे कारण एम क्यू आणि एम आर डिनॉमिनेटर सेम आहे. त्याचं कारण एम हा क्यू आरचा मिड पॉईंट आहे त्यामुळे क्यू एम आणि क्यू आर म्हणजे एम क्यू आणि एम आर इक्वल आहेत. न्यूमरेटर सेम डिनॉमिनेटर सेम त्यामुळे हे दोन फ्रॅक्शन एकमेकांकिंवा रेशो इक्वल आहेत. जर राईट साईडचे रेशो इक्वल असतील तर लेफ्ट साईडचे रेशो पण एकमेकांना इक्वल असणार. म्हणजे पी एक्स अपॉन एक्स क्यू इज इक्वल टू पी वाय अपॉन वाय आर. आता हे कुठेच चेक करू. पी एक्स अपॉन एक्स क्यू इज इक्वल टू पी वाय अपॉन वाय आर. पी एक्स अपॉन एक्स क्यू इज इक्वल टू पी वाय अपॉन वाय आर. ही लाईन एक्स वाय आहे. लाईन एक्स वायने ह्या दोन साईडचे बघा ह्या दोन साईडला सेम रेशोमध्ये डिवाइड केलेलं आहे. लाईन एक्स वायने या दोन साईडला सेम रेशोमध्ये डिवाइड केलेलं आहे म्हणून तर पी एक्स अपॉन एक्स क्यू इज इक्वल टू पी वाय अपॉन वाय आर आपल्याला इक्वल मिळालेले आहेत. याचा अर्थ होतो एक्स वायने या दोन साईडला सेम रेशोमध्ये डिवाइड केलेला आहे म्हणून एक्स वाय लाईन ही क्यू आर साईडला पॅरलल आहे. एक्स वाय लाईन ही क्यू आर साईडला पॅरलल आहे. त्याचं कारण आहे कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. 10 क्वेश्चन इन फिगर. हा फिगर जी आहे त्यामध्ये बायसेक्टर ऑफ अँगल बी अँड सी ऑफ ट्रायंगल एबीसी इंटरसेक्ट इच अदर इन पॉइंट एक्स. अँगल बी आणि अँगल सी चे बायसेक्टर हे एक्स पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतायत आणि लाईन एक्स इंटरसेक्ट साईड बी सी इन पॉईंट वाय. लाईन ए वाय आहे ती साईड बी सीला वाय पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते. ए बीची व्हॅल्यू दिली, ए सीची व्हॅल्यू दिली, बी सीची व्हॅल्यू दिली आणि आपल्याला एक्स अपॉन एक्स वाय हा रेशो फाइंड आउट करायचा आहे. तर काय करूया आपण हा ट्रायंगल घेऊया पहिला. ट्रायंगल ए बी वाय हा ट्रायंगल घेऊ. इन ट्रायंगल ए बी वाय ट्रायंगल ए बी वाय मध्ये अँगल ए बी वाय चा बायसेक्टर आहे रे बी एक्स. रे बी एक्स इज बायसेक्टर ऑफ अँगल ए बी वाय. त्यामुळे बायसेक्टर थेरम अँगल बायसेक्टर थेरम किंवा प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल काय सांगते की ह्या बायसेक्टरमुळे पुढच्या साईडच्या अपोजिट साईडचे जे दोन पार्ट्स पडले त्यांचा रेशो आणि रिमेनिंग साईडचा रेशो इक्वल असतो. म्हणजे ए बी अपॉन बी वाय ए बी अपॉन बी वाय इज इक्वल टू एक्स अपॉन एक्स वाय एक्स अपॉन एक्स वाय. यालाच आपण थेरम ऑफ अँगल बायसेक्टर असं म्हटलं तरी चालेल किंवा प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल असं लिहिलं तरी चालेल. दिस इज द फर्स्ट. आता आपण सेकंड ट्रायंगल सिलेक्ट करूया. ए सी वाय हा ट्रायंगल घेऊया. इन ट्रायंगल ए सी वाय ट्रायंगल ए सी वाय मध्ये रे सी एक्स हा बायसेक्टर आहे अँगल ए सी वायचा. रे सी एक्स इज बायसेक्टर ऑफ अँगल ए सी वाय. त्यामुळे बायसेक्टर थेरम आपण इथं पण यूज करू शकतो. त्या बायसेक्टरमुळे हे अपोजिट साईडचे जे दोन पार्ट्स पडले त्यांचा रेशो आणि रिमेनिंग साईडचा रेशो इक्वल असणार. म्हणजे एक्स अपॉन एक्स वाय इज इक्वल टू ए सी अपॉन सी वाय. ए सी अपॉन सी वाय इज इक्वल टू एक्स अपॉन एक्स वाय. इथे द्या थेरम ऑफ अँगल बायसेक्टर द्या किंवा प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल देऊ शकता. सेकंड अशा प्रकारे आपण पहिला सिलेक्ट केला ट्रायंगल ए बी वाय. त्यामध्ये बी अँगलचा बायसेक्टर आहे रे बी एक्स आणि त्यामुळे आपण अँगल बायसेक्टर थेरम यूज केला. एक्स अपॉन एक्स वाय इज इक्वल टू ए बी अपॉन बी वाय. नंतर आपण हा दुसरा ट्रायंगल सिलेक्ट केला ए सी वाय किंवा ए वाय सी. या ट्रायंगलमध्ये सी अँगलचा जो बायसेक्टर आहे रे सी एक्स बरोबर ना. त्याने जे दोन पार्ट्स पडले अपोजिट साईडचे त्यांचा रेशो म्हणजे एक्स अपॉन एक्स वाय इज इक्वल टू ए सी अपॉन सी वाय लिहिलेलं आहे आपण थेरम ऑफ अँगल बायसेक्टर. आता फर्स्ट अँड सेकंडमध्ये पहा एक्स अपॉन एक्स वाय आणि हा रेशो इक्वल आहे. एक्स अपॉन एक्स वाय हा रेशो इक्वल आहे. याचा अर्थ हे तिन्ही रेशो एकमेकांना इक्वल आहे. याला आपण ट्रान्झिटिव्हिटी म्हणतो. ए बी अपॉन बी वाय इज इक्वल टू ए सी अपॉन सी वाय
इज इक्वल टू एक्स अपॉन एक्स वाय बाय ट्रान्झिटिव्हिटी. ओके, आपल्याला एक्स अपॉन एक्स वायचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. या ठिकाणी आपल्याला ए बीची व्हॅल्यू दिलेली आहे, ए सीची व्हॅल्यू दिलेली आहे, पण बी वाय आणि वाय सीची व्हॅल्यू दिलेली नाही. बी वाय आणि वाय सीची जर आपण ॲडिशन केली तर आपल्याला बी सी मिळतो, ज्या बी सीची व्हॅल्यू त्यांनी आपल्याला दिलेली आहे. मग ह्या दोन्हीची आपण ॲडिशन करू शकतो. कशी? तर बाय इक्वल रेशो फिरा. मग ए बी प्लस ए सी अपॉन बी वाय प्लस सी वाय, त्याला म्हणतात बाय थेरम ऑन इक्वल रेशो. थेरम ऑन इक्वल रेशो सांगतो या रेशोची व्हॅल्यू जर के असेल आणि ह्या इक्वल आहे म्हणजे या रेशोची पण व्हॅल्यू के, आणि ह्यांची ॲडिशन केली तरी व्हॅल्यू किती येणार? केच. ए बीची व्हॅल्यू दिली 5, ए सीची आहे 4, बी वाय अपॉन सी वाय मीन्स बी सी, कारण बी वाय सी कोलनियर आहे. बी वाय प्लस सी वाय इज इक्वल टू बी सी. एक्स अपॉन एक्स वाय 5 प्लस 4 किती झाले? 9. बी सीची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे आपल्याला 6 इज इक्वल टू एक्स अपॉन एक्स वाय. 3चा टेबल 3 3 जा 9, 3 2 जा 6, 3 अपॉन 2 इज इक्वल टू एक्स अपॉन एक्स वाय. अशा प्रकारे आपण एक्स अपॉन एक्स वायचा रेशो फाइंड आउट केलेला आहे 3/2. 11 मध्ये आहे की इन क्वाड्रॅटरल एबीसीडी. हा क्वाड्रॅटरल एबीसीडी आहे आणि क्वाड्रॅटरल एबीसीडी मध्ये सेक एडी पॅरलल सेक बीसी, एडी आणि बीसी पॅरलल आहे. हे बघा, ही एडी आणि बीसी पॅरलल आहे. दोन लाईन एकमेकांना पॅरलल आहे. ही जर ट्रान्सव्हर्सल घेतली तर या ट्रान्सव्हर्सलमुळे हे जे अल्टरेट अँगल तयार झाले ते अल्टरेट अँगल कॉन्व्हर्ट असणार, आणि दोन पॅरलल लाईनला ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट केलं की तयार होणारे अल्टरेट अँगल कॉन्व्हर्ट असतात. ओके, सेक एडी पॅरलल सेक बीसी आणि सेक AC is their transversal. तर तयार होणारे अल्टरेट अँगल कॉन्व्हर्ट आहेत कोणते? DAC आणि BCA. अँगल DAC कॉन्व्हर्ट अँगल BCA. त्याचं रिझन आहे अल्टरेट अँगल्स. अशा प्रकारे दोन पॅरलल लाईनला एका ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केलं की तयार होणारे अल्टरेट अँगल आपण कॉन्व्हर्ट दाखवले. आता हे अँगल पहा इथे, ठीक आहे, DAC आणि BCA हे अँगल ज्या ट्रायंगलमध्ये आहेत ते ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे, म्हणून या अँगलची नावं त्या ट्रायंगलमध्ये द्यायची. म्हणजे DAC म्हणण्याच्या ऐवजी त्या ट्रायंगलमधलं नाव आहे DAP, दॅट इज DAP. आणि BCA म्हणजे ट्रायंगलमधलं BCP. ओके, दिस इज द फर्स्ट. आता हे अल्टरेट अँगल ज्या ट्रायंगलमध्ये आहे ते ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे. म्हणजे वरचा ट्रायंगल कोणता आहे? तर ट्रायंगल APD. आणि ट्रायंगल खालचा ट्रायंगल लिहिताना 1 to 1 करस्पॉन्डन्स आला पाहिजे. A ला कॉन्व्हर्ट आहे C, A च्या जागी C. P ला P कॉन्व्हर्ट आहे कारण व्हर्टिकली अपोजिट अँगल. वरच्या ट्रायंगलमध्ये रिमेनिंग D आहे तर खालच्या ट्रायंगलमध्ये रिमेनिंग B आहे. अशा प्रकारे हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे. त्यासाठी एक अँगल आपण कॉन्व्हर्ट अगोदर दाखवलेला आहे. या दोन ट्रायंगलमधील DAP कॉन्व्हर्ट BCP फ्रॉम फर्स्ट. आता अजून एक अँगल आपल्याला दाखवायचा आहे, तो म्हणजे P अँगल. P अँगलला P अँगल कॉन्व्हर्ट आहे कारण व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. P लिहिताना अँगल ते अक्षरमध्ये आलं पाहिजे. APD आणि CPB म्हणजे P ला P कॉन्व्हर्ट आहे कारण व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. अशा प्रकारे हे दोन ट्रायंगल्स व्हर्टिकली अपोजिट अँगल, हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. कोणत्या टेस्टने? तर AA टेस्टने. दोन ट्रायंगल सिमिलर झाले. सिमिलर ट्रायंगलचे करस्पॉन्डिंग साइड्स प्रोपोर्शनमध्ये असतात. मग AP अपॉन CP इज इक्वल टू PD अपॉन PB
इक्वल टू AD अपॉन CB बिकॉज दीज आर करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता हे ट्रायंगल सिमिलर आहे त्यामुळे साइड प्रोपोर्शनमध्ये दाखवल्या. तर आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे AP अपॉन PD, AP आहे PD आहे, PC अपॉन BP हे ह्या पेअरमध्ये त्यामुळे ही पेअर घेतली आपण. जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ते सगळं या पेअरमध्ये आहे घेतलं. पण जे प्रूव्ह करायचं आहे ते इथं आलेलं नाही आहे. या ठिकाणी AP अपॉन PD आहे, AP इथं आहे, PD या ठिकाणी आहे, PC अपॉन BP असं आहे. म्हणजे त्यांनी न्यूमरेटरचा रेशो बनवला आहे आणि डिनॉमिनेटरचा रेशो बनवला आहे आणि तो इक्वल दाखवला आहे. मग आपण म्हणू शकतो की AP अपॉन CP इज इक्वल टू PD अपॉन PB हे दोन रेशो जर इक्वल आहेत तर त्यांच्या न्यूमरेटरचा रेशो बनवला आणि डिनॉमिनेटरचा रेशो बनवला तर तो सुद्धा काय असतो इक्वल असतो. याला म्हणतात अल्टरनेटिव्ह. म्हणजे AP अपॉन PD न्यूमरेटरचा रेशो बनवूया इज इक्वल टू CP अपॉन PB बाय अल्टरनेटिव्ह. जे आपल्याला प्रूव्ह करायचं आत ते आलेलं आहे AP अपॉन PD आलेलं आहे बघा. दॅट इज AP अपॉन PD इज इक्वल टू CP अपॉन PB. CP म्हणजेच PC अपॉन PB म्हणजेच काय BP. ओके, अशा प्रकारे प्रूव्ह केलेलं आपण AP अपॉन PD इज इक्वल टू PC अपॉन BP. ट्वेल्थ क्वेश्चन पाहूया. XY पॅरलल AC. XY AC ला पॅरलल आहे. ट्वाइस AX इज इक्वल टू थ्राइस BX आहे. XY ची व्हॅल्यू 9 आहे. तर ही ऍक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची. या ठिकाणी दिले ट्वाइस AX इज इक्वल टू थ्राइस BX. देअरफॉर AX अपॉन BX इज इक्वल टू आपल्याला लिहायचं आहे. आता आपण थोडं रफ करूया. ट्वाइस AX इज इक्वल टू थ्राइस BX. इथे AX लिहिला, मल्टिप्लाय BX या ठिकाणी शिफ्ट केला तर डिवाइड BX होणार. हा 3 मल्टिप्लाय टू इकडे काय होणार डिवाइड 2. म्हणजे AX अपॉन BX ची व्हॅल्यू किती आली 3 अपॉन 2. ओके, त्याच्यानंतर इथे पहा या ठिकाणी त्यांनी हे AX अपॉन BX इज इक्वल टू 3 अपॉन 2 याचा कॉम्पोनंट केलाय. कॉम्पोनंट म्हणजे काय तर खालचा डिनॉमिनेटर वर काय केला ऍड केला. AX प्लस BX अपॉन BX इज इक्वल टू आता AX ची व्हॅल्यू किती आहे 3, BX किती आहे 2, BX किती आहे 2. AX प्लस BX म्हणजे काय AB. AX प्लस BX म्हणजे AB अपॉन BX. 3 प्लस 2 किती झाले 5 अपॉन 2. AB अपॉन BX हा रेशो आपल्याला 5 अपॉन 2 मिळाला. त्यांनी सांगितले हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवा. BCA ट्रायंगल आणि BYX, BCA आणि BYX हे ट्रायंगल आपण सिमिलर दाखवू शकतो. कसे बघा, ह्या दोन लाईन पॅरलल आहे. ही ट्रान्सव्हर्सल घेतली तर हे दोन करस्पॉन्डिंग अँगल झाले. ह्या दोन लाईन पॅरलल आहे, ही ट्रान्सव्हर्सल घेतली तर हे दोन अँगल करस्पॉन्डिंग अँगल झाले. बरोबर, ते कॉन्ग्रुएंट आहेत. अशा प्रकारे हा मोठा ट्रायंगल आणि हा छोटा ट्रायंगल एकमेकांना सिमिलर आहेत. कोणत्या डेसने A डेसने सिमिलर झाले. आता सिमिलर ट्रायंगलच्या साइड कशा असतात प्रोपोर्शनमध्ये दाखवले. त्यापैकी AC इथं लिहिलंय. XY ची व्हॅल्यू त्यांनी 9 दिली, 9 इथं पुट केली. BA अपॉन BX म्हणजेच AB अपॉन BX ची व्हॅल्यू आहे 5 अपॉन 2. आता आपल्याला इथं फाइंड आउट करायची आहे AC ची व्हॅल्यू. हा मल्टिप्लाय 9 इकडे काय करणार डिवाइड 9 इकडे काय करणार मल्टिप्लाय केला. जर आपण समजा असं केलंय रफ करूया 5 अपॉन 2 इज इक्वल टू AC अपॉन 9 डिवाइड या ठिकाणी काय होणार मल्टिप्लाय होणार. 2 आणि 9 डिवाइड करता येणार नाही, एका टेबलमध्ये नाही. 2 आणि 5 डिवाइड करता येणार नाही कारण एका टेबलमध्ये नाही. त्यामुळे असं मल्टिप्लाय करूया. 9 5 जा 45 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू AC. जर 2 ने आपण 45 डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर मिळणार आहे 22.5. अशा प्रकारे आपण ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट केलेली आहे आणि त्यांनी सांगितलेली व्हॅल्यू AC ची फाइंड आउट करा. ती AC ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे 22.5. प्रॉब्लेम सेट 1 मधील लास्ट क्वेश्चन पाहूया. इन फिगरमध्ये द व्हर्टायसेस ऑफ स्क्वेअर DEFG या स्क्वेअरची व्हर्टायसेस आर ऑन साइड्स ऑफ ट्रायंगल ABC. ट्रायंगल ABC च्या साइडवर क्वाड्रॅटर जो आहे DEFG जो स्क्वेअर आहे त्याचे व्हर्टायसेस आहेत.
आपल्याला सांगितलं त्यांनी ए अँगल 90 डिग्री आहे, ए 90 डिग्री आहे, तर प्रूव्ह करायचं आहे डी स्क्वेअर इज इक्वल टू बी डी मल्टिप्लाय ई सी, डी स्क्वेअर इज इक्वल टू बी डी मल्टिप्लाय ई सी आपल्याला प्रूव्ह करायचं. तर आपण प्रूव्ह करायला सुरुवात करूया. सुरुवातीला जे गिवन मध्ये दिले ते घेऊया. गिवन मध्ये काय दिले की डी ई एफ जी हा स्क्वेअर, क्वाड्रॅटरल डी ई एफ जी इज अ स्क्वेअर, हा स्क्वेअर आहे. स्क्वेअर आहे म्हटल्यावर स्क्वेअरचे ऑल अँगल राईट अँगल असतात. म्हणजे डी अँगल हा राईट अँगल असणार, ई अँगल पण राईट अँगल असणार. ओके, अँगल जी डी ई इक्वल अँगल एफ ई डी आणि ईच अँगल इज 90 डिग्री. एव्हरी अँगल 90 डिग्री आहे. डी ई एफ जी हा स्क्वेअर आहे. स्क्वेअरचे एव्हरी अँगल काय असतात 90 डिग्री असतात. अँगल्स ऑफ स्क्वेअर हे स्क्वेअरचे अँगल आहे, त्यामुळे ईच अँगल 90 डिग्री आहे. आता आपल्याला दोन ट्रायंगल सिलेक्ट करायचे आहेत. कोणते दोन ट्रायंगल सिलेक्ट करू? पहिला हा मोठा ट्रायंगल घेऊया बी ए सी हा ट्रायंगल, आणि छोटा ट्रायंगल घेऊया म्हणजे बी डी जी हा ट्रायंगल घेऊया. आणि हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे. मोठा ट्रायंगल कोणता आहे? तर ट्रायंगल बी ए सी हा मोठा ट्रायंगल आहे, आणि छोटा ट्रायंगल घ्यायचा आहे बी डी जी, पण तो घेताना 1 to 1 करस्पॉन्डन्स असला पाहिजे. आता बी ए सी मध्ये ए अँगल 90 डिग्री आहे, बी ए सी मध्ये ए 90 डिग्री आहे, तर बी डी जी मध्ये डी 90 डिग्री आहे. मग ए जर मध्ये लिहिला आहे 90 डिग्रीचा, तर या ठिकाणी डी पण मध्ये लिहायचा 90 डिग्रीचा. ओके, बी ए सी मध्ये जो बी अँगल आहे, बी डी जी ट्रायंगल मध्ये तोच बी अँगल आहे. याचा अर्थ ह्या दोन ट्रायंगल मध्ये, तो मोठा आणि तो छोटा, या दोन्ही ट्रायंगल मध्ये बी अँगल कॉमन आहे. म्हणजे बी ज्या ठिकाणी स्टार्टला येतं इथं पण बी स्टार्ट लिहायचा, कारण हे कॉमन अँगल आहे, त्यामुळे ते कॉन्ग्रंट असणार. बी ए सी मध्ये जो रिमेनिंग राहिलेला आहे सी, तो लास्ट लिहिला आहे आपण, त्यामुळं बी डी जी मध्ये जो रिमेनिंग आहे जी, तो पण आपण शेवट लिहायचा. अशा प्रकारे ट्रायंगल बी ए सी आणि ट्रायंगल बी डी जी आपल्याला सिमिलर दाखवायचे. दाखवूया आपण. बी ए सी मधला ए अँगल जो मध्ये ए आणि बी डी जी मधला डी अँगल हे कॉन्ग्रंट आहे. त्याचं कारण आहे ईच अँगल इज 90 डिग्री. ओके, आता बी ए सी मधला बी अँगल आणि बी डी जी मधला बी अँगल कॉमन आहे, बी मध्ये लिहायचा. अँगल ए बी सी कॉन्ग्रंट अँगल बी मध्ये लिहा, डी बी जी, बी ला बी कॉन्ग्रंट आहे, त्याचं कारण आहे कॉमन अँगल. अशा प्रकारे हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. कोणते दोन ट्रायंगल लक्षात आलं असेल तुमच्या? ट्रायंगल बी ए सी आणि ट्रायंगल बी डी जी हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले. कोणत्या टेस्टने? ए ए टेस्ट. अँगल इथे एक अँगल, इथे एक अँगल, अँगल अँगल टेस्टने हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले. आता ह्याला नंबर 1 टाकूया आपण. आता अशाच प्रकारे आपण मोठा ट्रायंगल बी ए सी आणि हा छोटा ट्रायंगल कोणता? एफ ई सी सिमिलर दाखवूया. ट्रायंगल बी ए सी आणि ट्रायंगल जेव्हा एफ ई सी लिहायचा आहे तेव्हा त्याच्यावर बी ए सीशी 1 to 1 करस्पॉन्डन्स असला पाहिजे. बी ए सी मध्ये ए अँगल 90 डिग्री आहे, तर एफ ई सी मध्ये ई अँगल 90 डिग्री आहे. इथं 90 डिग्री ए हा मध्ये आहे, इथंही 90 डिग्री ई हा मध्ये आला पाहिजे. बी ए सी मध्ये जो सी अँगल आहे, एफ ई सी मध्ये तोच सी अँगल आहे, त्यामुळे सी अँगल ह्या दोन ट्रायंगल मध्ये कॉमन आहे. सी इथे शेवट लिहिला आहे, त्यामुळे इथे सी शेवट लिहायचा. आता बी ए सी मधला जो बी आहे रिमेनिंग, तो स्टार्टला लिहिलेला आहे. मग एफ ई सी मधला जो रिमेनिंग एफ आहे तो पण इथे स्टार्ट लिहायचा. अशा प्रकारे ट्रायंगल बी ए सी आणि ट्रायंगल एफ ई सी आपल्याला सिमिलर दाखवायचे. तर त्यात पहिला अँगल दाखवूया आपण ए अँगल. बी ए सी मधला ए अँगल कॉन्ग्रंट आहे ट्रायंगल एफ ई सी मधल्या ई अँगलशी. त्याचं कारण आहे ईच अँगल इज 90 डिग्री.
प्रत्येक अँगल 90 डिग्री आहे. ओके. त्याच्यानंतर सी अँगल, BAC मधला सी अँगल आणि FEC मधला सी अँगल कॉमन आहे. सी मध्ये घ्यायचा. सी जर मध्ये घेतला तर ए पलीकडे जाईल, सीची जागी BCA सी मध्ये घ्या. FCE म्हणजे सी अँगलला सी अँगल कॉन्ग्रंट आहे कारण कॉमन अँगल. ओके. अशा प्रकारे हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. ट्रायंगल BAC सिमिलर ट्रायंगल FEC. याचं कारण आहे अँगल टेस्ट. अशा प्रकारे आपण पहिल्यांदा BAC ट्रायंगलला कोणता तर BDG ट्रायंगल सिमिलर दाखवला AA टेस्टने. नंतर BAC ट्रायंगलला FEC ट्रायंगल दाखवला सिमिलर AA टेस्टने. आता पहा, फर्स्ट अँड सेकंड वरून BAC ट्रायंगल BDG ला सिमिलर आहे आणि BAC ट्रायंगल FEC ला सिमिलर आहे. याचा अर्थ BDG आणि FEC हे दोन्ही ट्रायंगल एकमेकांना सिमिलर आहेत. ट्रायंगल BDG सिमिलर ट्रायंगल FEC सिमिलर टू इच अदर फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. ओके. आता दोन ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणजे त्याची साइड प्रोपोर्शन मध्ये असणार. BD अपॉन FE इज इक्वल टू DG अपॉन EC इज इक्वल टू BG अपॉन FC. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे D² इज इक्वल टू BD इंटू EC. हे कुठे आपण चेक करूया. तर D तर नाहीच या ठिकाणी कुठे. BD आणि EC बघा, BD आणि EC या ठिकाणी आहे, D नाहीच आहे या ठिकाणी. मग BD आणि EC ज्या ठिकाणी आहे ती पेअर आपण घेतलेली आहे, ती सिलेक्ट करूया. कोणती. तर BD अपॉन FE इज इक्वल टू DG अपॉन EC. आता BD मल्टिप्लाय EC होऊ शकते या ठिकाणी, पण इथे D² आहे. D² आहे याचा अर्थ इथे पण D पाहिजे होता आणि इथे पण Dच पाहिजे होता, पण इथे D नाही आहे. मग D आणि DG आणि FE यांचा काय रिलेशन आहे, काय संबंध आहे पहा. DG हे सगळं DG FE आणि ती आपल्याला पाहिजे ती D. ह्या साइड्स ऑफ स्क्वेअर आहे, स्क्वेअरच्या साइड आहेत आणि स्क्वेअरच्या ऑल साइड कशा असतात, कॉन्व्हर्ट असतात. त्यामुळे आपण लिहूया काय येणार पहिला. D इज इक्वल टू FE इज इक्वल टू GD किंवा DG इज इक्वल टू GF. ह्या ऑल साइड कॉन्ग्रंट आहे, त्याचं कारण आहे की साइड्स ऑफ स्क्वेअर ह्या स्क्वेअरच्या साइड आहेत आणि त्यामुळे ह्या इक्वल आहेत. जर मी FE च्या ऐवजी D लिहिलं आणि DG च्या ऐवजी पण D लिहिलं तर काय फरक पडत नाही, कारण DG आणि FE हे इक्वल आहेत कारण त्या स्क्वेअरच्या साइड आहेत. त्यामुळे मी काय करते, FE च्या ऐवजी पण D लिहिते आणि DG च्या ऐवजी पण काय लिहिते, D लिहिते. व्हॅल्यू चेंज होणार नाही. FE च्या जागी D लिहिते आणि DG जागी पण Dच लिहिते. ओके. आता काय करणार, क्रॉस मल्टिप्लाय करू. D मल्टिप्लाय D² आणि BD मल्टिप्लाय EC. अशा प्रकारे अगदी आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, ते प्रूव्ह झालेलं आहे. चेक करा काय प्रूव्ह करायचं होतं. D² इज इक्वल टू BD मल्टिप्लाय EC प्रूव्ह झालेलं आहे आपलं. D² इज इक्वल टू BD मल्टिप्लाय EC.